त्यातनं 8 लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती. या लोकांपैकी आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते. त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यानंतर आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेलं आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत येणार आहेत. त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत. सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICFद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असा डिसिजन आत्ता घेण्यात आलेला आहे. किती मेलेले आहेत घटना के बारे में बताइए, फैसला बाद में बताइए, आप हिंदी में बताइए घटना क्या लोकल है और इसमें जो घटना हुई है इसमें अपने पास में लोकल पे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से कसारा के दरमियान जो लोकल चल रही थी उसके गार्ड ने इस घटना की इन्फॉर्मेशन हम लोगों को दी है. इसमें लोकल में ट्रैवल करने वाले 8 व्यक्ति जो है वो ट्रैक के ऊपर गिरे थे. इन 8 व्यक्तियों को हॉस्पिटल में पहुंचाने के लिए एम्बुलेंस की अरेंजमेंट रेलवे की तरफ से की गई थी. ये घटना जो है लगभग 9:30 बजे के करीब इस घटना की इन्फॉर्मेशन अपने को मिली थी. 9:50 के करीब उसमें एम्बुलेंसेस पहुंचे हैं. अभी सभी व्यक्ति को अस्पताल में पहुंचाया गया है. दूसरी चीज़, ये सारे व्यक्ति जो है वो फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल कर रहे थे लोकल ट्रेन्स की. तीसरी बात, इसके बाद में अभी जो सारी लोकल्स चलाई जा रही है, नई जो लोकल्स आ रही हैं, ये सारे रेक जो है AC के रेक्स है. इनमें ऑटोमेटिक डोर क्लोजर की फैसिलिटी उपलब्ध है जिससे कि ऐसी घटना कोई बाद में नहीं होगी. ये प्रयास किया जा रहा है. साथ ही में ICF के द्वारा एग्जिस्टिंग रेक का रेट्रोफिटमेंट की क्या पॉसिबिलिटी है वो हमारे पास से कोशिश की जाएगी. ऐसा निर्णय अभी रेलवे बोर्ड की तरफ से लिया गया है. इसके चलते बाद में किसी भी व्यक्ति को कोई परेशानी का सामना नहीं करना पड़ेगा. किती जणांचा मृत्यू झालेला आहे? एक मिनट, आता आपण एक बार इंग्लिश कर लेते हैं, इंग्लिश को भी कर लेते हैं, फिर उसके बाद घटना जस्ट अ सेकंड दोनों की इसमें the thing what has happened is कि people who were traveling, there have been an incidents where 8 people who were traveling on local trains between Mumbai and Diva have fallen down. This information or this incident was reported by guard of Kasara bound local train. These people have been rushed to hospital for their treatment. This incident has happened between Mumbai and Diva stations on down fast line. For this, there were 8 people who have fallen down from local trains which were moving towards Kasara. And what has been primarily informed till now is that those people who were travelling towards Kasara and another train which was travelling towards Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai, and these people who were travelling on the footboard have collided as such with each other. There was no accident, but people who were travelling on footboard, they hit each other, and this has resulted into falling down of 8 people as per the information available. सर, नेमके किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कुठून कुठे प्रवास करत होती, घटनाक्रम सांगा. आतापर्यंत जी आपल्याकडे माहिती आहे त्या माहितीच्या आधाराने 8 लोक जी आहेत ही मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान लोकलमधनं ट्रॅव्हल करत असताना एकमेकाला लागून पडलेली आहेत. ही सगळी जी प्रवासी होती ही फुटबोर्डवरती लोकलच्या ट्रॅव्हल करत होती. ह्यांचं आपापसामध्ये एक अपच्या लोकलला आणि डाऊनच्या लोकलच्या जे प्रवासी होते त्यांचं एक दुसऱ्यासोबत लागल्यामुळे
ते प्रवासी पडलेले आहेत ट्रॅकवरती. आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार 8 प्रवासी ट्रॅकवरती पडलेले होते. ही साधारण 9:30 वाजताची घटना होती. 9:50च्या दरम्यान आपल्या ॲम्ब्युलन्सेस तिथे पोचलेल्या आहेत आणि त्या ॲम्ब्युलन्सनी या सर्व प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यानी घेऊन जाण्यात आलेलं आहे. आता हॉस्पिटलमध्ये या प्रवाशांच्या तब्येतीबद्दलची किंवा याच्या हेल्थबद्दलचे अपडेट्स आपल्याला हॉस्पिटलकडनं लवकरच अपेक्षित आहेत. That the status of all those people will be informed by the hospitals, and we are waiting for hospitals call. We'll be informing all of you very shortly. प्रश्न असा आहे सर, की नेहमी अशा प्रकारच्या घटना घडताना समोर येत आहेत. तुम्ही जरी का ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम जरी बसवणार असला तरी मुद्दा असा आहे की जी गर्दी होत आहे त्याचं नियोजन आहे ते कुठंतरी आपल्याला दिसत नाही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओरड होते आहे की जे डबे कमी आहेत, प्रवाशांची संख्या जी आहे ती अधिक आहे. यावर काही सोल्युशन मध्य रेल्वे काढणार आहे का? यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. याच्या सोल्युशनच्या दृष्टिकोनातूनच मध्य रेल्वेने आपल्याकडे कल्याणपासनं कसारापर्यंत 3ऱ्या आणि 4थ्या लाईनचा प्लॅन केलेला आहे. सोबतच कल्याणपासनं कर्जतपर्यंत देखील 3री 4थी लाईन आपली प्लॅन केलेली आहे. सोबतच आपल्याकडं जे दादरपासनं किंवा दिवापासनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील 5वी 6वी लाईनची प्लॅनिंग आपण केलेली आहे. ती लाईनची प्लॅनिंग जी आहे ती कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालेली आहे. कुर्ल्याच्या पुढचं जे लाईनसाठीचं लँड ॲक्विजिशन आणि त्याचं जे वर्क आहे ते सध्या आपल्याकडे चालू आहे. याचसोबत 15 कोचच्या लोकल वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती देखील आपण जी सिस्टम आहे, जी सिग्नलिंगची सिस्टम आहे ती अपग्रेड केलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातनं आपले सगळे प्रयत्न चालू आहेत आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड देखील आपण यासाठी करतो आहोत की इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लोकलची संख्या देखील वाढवता येईल आणि सोबतच आपल्याला लोकलची जी डब्बे आहेत ती सध्या 12 कोचच्या ज्या आपल्या लोकल चालतात त्या डब्या सध्या 22 फेऱ्या आपल्या 15 कोचच्या चाललेल्या आहेत. त्या देखील आपल्याला फेऱ्या लवकरच वाढवता येतील. कळवाच्या रुग्णालयामध्ये 9 जणांना दाखल केले, 8 सांगतात मात्र तिथे 9 जणांना दाखल केलेलं आहे. काय आणखी संख्या वाढण्याची शक्यता आहे? आत्तापर्यंत जेवढी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार 8 लोकांना आपल्याकडे हे केलेलं आहे. आपण जर सांगता की काळवा हॉस्पिटलमध्ये 9ची आपल्याकडे काही माहिती आहे, मी परत एकदा चेक करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार 8 जो व्यक्ती आहेत त्यांना कळवाच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. ही माहिती आपल्याकडे आत्तापर्यंत मृत्यूची जी माहिती आहे ती काळवा हॉस्पिटलकडनं आपल्याला आलेली नाही. सर, एक्सप्रेस ट्रेनचा काय संबंध आहे का? एक्सप्रेस होती का की दोन्ही लोकल ट्रेन होत्या यामध्ये? जर एक जण कृपया विचारा, एक्सप्रेस ट्रेन होती की लोकल ट्रेन होत्या? या दोन्ही काय नेमकं होत्या? एक्सप्रेस ट्रेन होती की या दोनही गाड्या ज्या होत्या, पुष्पकचा उल्लेख नाही आहे याच्यामध्ये, मी आपल्याला परत सांगू इच्छितो. या दोनही गाड्या ज्या होत्या या लोकल ट्रेन होत्या. बोथ दीज ट्रेन्स व लोकल ट्रेन्स, ये दोनों गाड़ियाँ लोकल गाड़ियाँ थी जिनमें ये घटना हुई है, जिनमें ये व्यक्ति ट्रैवल कर रहे थे. सर, तुम्ही म्हणताय 2 लोकल जात होत्या. होय, 2 लोकल एक दुसऱ्यापासनं विरुद्ध दिशेने ट्रॅव्हल करत होत्या. या 2 लोकलमधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत. त्याच्यामध्येच त्यांनी आता जो प्रवासी आता त्याच्यामध्ये जो इंज्युअर्ड झालेला प्रवासी आहे ना, त्या प्रवाशानेच हे सांगितलेलं आहे की तो फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होता. तो ॲसच लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती. त्या बॅगला अडकल्यामुळं ही झालं असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जे स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे. हो, हे दोन्ही लोकल ट्रॅकमधलं जे अंतर असतं साधारणपणे 1.5 ते 2 मीटरच्या जवळजवळ असतं. याच्यामध्ये काय होतं, 1.5 ते 2 मीटर जरी असलं तरी दोन्ही याचे जर प्रवासी एक दुसऱ्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जात असताना त्यांची बॅगा देखील, प्रवासी ऑलरेडी फुटबोर्डवर ट्रॅव्हल करत होते आणि त्याच्या मागे त्यांच्या बॅग होत्या. देखिए, इसमें अभी जो हमारे पास इंफॉर्मेशन मिली है उसके अनुसार जो लोकल ट्रेन है, एक ट्रेन कसारा की तरफ जा रही थी और एक ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आ रही थी. इन 2 ट्रेनों
के यात्रियों की आपस में टकराव होने से बोल सकते हैं, या इन दोनों यात्रियों का एक दूसरे साथ में जो लगा उसकी वजह से ये जो यात्री है वो फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल कर रहे थे। फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल करते समय जैसा कि उनमें से एक यात्री ने बताया कि उसकी बैग उससे भी पीछे थी और बैग के साथ में कुछ टकराव होने की संभावना है, जिसके चलते ये 8 यात्री जो है वो गिरे हुए हैं। सर आज या घटनेनंतर तुम्ही म्हणता आहात की आम्ही उपाययोजना करणार आहोत, ऑटोमॅटिक डोअर बसवणार। इसमें जो दोनों तरफ की जो ट्रेनें थी, उन दोनों ट्रेनों की आने की तरफ से और जाने वाली तरफ से, CST की तरफ और कसारा तरफ, दोनों ट्रेनों की तरफ जाने वाले यात्री इसमें गिरे हैं। सर तुम्ही आज ऑटोमॅटिक डोअर बसवण्याचं सांगता आहात। गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयानं मध्य रेल्वेला आणि सर्वच रेल्वेला दाखवलं होतं की जनावरांसारखे लोकांना प्रवास करू नका, उपाययोजना करा। फक्त आज घटना झाल्यानंतर तुम्ही सांगता आहात, पण अगोदर रेल्वेनं उपाययोजना करण्याची काय हे घेतली नाही। आपण जर हे याच्यामध्ये आपण जर पाहत असाल तर रेल्वेने याच्यामध्ये उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातूनच ह्या ज्या नवीन लाईनचे प्रपोजल्स दिलेले आहेत। आपल्याकडे साधारणपणे जर मुंबईमध्ये आपण पाहाल तर 10,000 करोड रुपयाचे जवळजवळ प्रोजेक्ट चालू आहेत, ज्याच्यामध्ये कल्याणपासून कसाराची लाईन असू द्यात, 2 ॲडिशनल लाईन असू द्यात, कल्याणपासून कर्जतची ॲडिशनल लाईन असू द्यात, त्याच्यानंतर कल्याणपासून ठाण्यापर्यंत किंवा कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या 5वी आणि 6वी लाईन असू द्यात, अशा लाईनची जी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची कामं आहेत ही कंटिन्युअसली चालू आहेत। यासोबत आपण सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व ऑफिसेसना, कार्यालयांना देखील याची विनंती केली होती की आपण कृपया करून स्टॅगर्ड टायमिंगची जी कन्सेप्ट आपण दिली होती, ज्याच्यामध्ये काही कार्यालय 10 वाजता सुरू होतील, काही 9:30ला होतील, काही 10:30ला होतील, अशा जर वेळेचा जर फरक केला तर सकाळी जो आपला पीक साधारणपणे 8 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंतचा असतो, हा पीक 8 वाजल्यापासून आपल्याला 11 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या वेळेवरती प्रमाणित करता येईल, ज्यामधून आपल्याकडं जी ट्रेननी येणारे प्रवासी आहेत त्यांची गर्दी त्या पर्टिक्युलर ट्रेनमध्ये कमी होईल। हे देखील प्रयत्न मध्य रेल्वेद्वारे कंटिन्युअसली केले जात आहेत। तर या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल किंवा या घटनेच्या माध्यमातून आपण दुसरे काही करत नाही, पण आपण प्रवाशांना देखील वारंवार ही विनंती, आपण जर पाहत असाल तर स्टेशन्सवरती देखील ही अनाउन्समेंट सारखी चालू असते की कृपया फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करू नका, कृपया ट्रॅक आपण क्रॉस करू नका, अशा प्रकारची जी माहिती आहे किंवा अशा प्रकारची जी विनंती आहे आपण वारंवार सर्व प्रवाशांना स्टेशनच्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टमच्या माध्यमातून देखील करत आहोत। पण कार्यालयासंदर्भात ज्या सूचना तुम्ही दिल्या होत्या, म्हणजे 10:30 असेल, 10 असेल, 11 असेल, काही कार्यालयांकडनं सूचना आल्या की याच्यामध्ये ज्या आपण स्टॅगर्ड टायमिंगची गोष्ट करतोय त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला आत्तापर्यंत 41 कार्यालयांनी मदतीचा हात दर्शवलेला आहे, मदत आपल्याला केलेली आहे। परंतु आपण जर पाहू तर याच्यामध्ये जवळपास 5,000पेक्षा जास्त कार्यालयांची इन्व्हॉल्वमेंट आहे, ज्याच्यामध्ये प्रवासी किंवा आपल्याकडे वारंवार येतात। तर आपल्याला या उपक्रमाबद्दल अजून लोकांकडनं सहयोग अपेक्षित आहे, ज्या माध्यमातून आपण लोकांसाठी हा जो पीकचा वेळ असतो तो सकाळी साधारण 8 वाजल्यापासून 10:30पर्यंतचा, याला आपण अजून जास्त विस्तृत करू शकू, ज्यातून गाड्यांना होणारी जी गर्दी आहे ती आपल्याला टाळता येईल किंवा ती गर्दी आपल्याला कमी करता येईल। सर वेस्टर्न रेल्वेला फ्रिक्वेन्सी जी आहे ती बऱ्या प्रमाणात चांगली असते, त्या ठिकाणी वारंवार घटना अशा घडत नाही, परंतु सेंट्रल रेल्वेला गेले अनेक वर्षाचा इतिहास आहे अशा वारंवार घटना घडतात। उपाययोजना केल्या जातील किंवा करू असे वारंवार सांगितलं जातं, परंतु ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे असं वाटत नाही। आपण यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। इसमें 2 चीज़ें इम्पॉर्टंट हैं की उपाययोजना ज्या आपल्या करतो आहे त्या आपण कंटिन्युअसली करतो आहोत, आणि आपण जर वेस्टर्न आणि सेंट्रलचं कंपॅरिझन कराल तर याच्यामध्ये वेस्टर्नचा ट्रॅक आणि सेंट्रलचा ट्रॅक ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। सेंट्रलच्या ट्रॅकमध्ये जर आपण पाहाल तर साधारणपणे आपण 160 किलोमीटरचा एरिया, आणि आता जर सी लाईन आपण कव्हर केली तर साधारणपणे आपण 200 किलोमीटरपेक्षा जास्तचा एरिया कव्हर करतो। याच्यामध्ये ट्रेनची फ्रिक्वेन्सी जर मध्य रेल्वेवरची पाहाल तर 1810ची ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे। यासोबतच आपल्याकडच्या ट्रॅकमध्ये कर्वेचर्स, त्याच्यानंतर ब्रिजेस, सोबतच टनल, या सगळ्या गोष्टी आहेत। यामुळे त्या 2 वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांचं कंपॅरिझन हे संयुक्तिक राहणार नाही। सर ज्याप्रमाणे मेट्रोमध्ये नियंत्रित प्रवाशांना दिला जातो प्रवास करण्यासाठी, तेवढेच जण मोजकी प्लॅटफॉर्मवर सोडली जातात
तशा प्रकारचं नियोजन हे रेल्वेमध्ये, मध्य रेल्वेमध्ये होऊ शकतं का? याआधी सुद्धा यावर विचार केला गेला होता, त्यामुळे तशा पद्धतीच्या उपाययोजना भविष्यात पाहायला मिळतील. आपल्याकडे जी स्थानकं उपलब्ध आहेत त्या प्रत्येक स्थानकावरती अशी गेटेड करणं हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सोपं नाही आहे, कारण आपल्या प्रत्येक स्थानकावरती जी गेटची संख्या आहे ती खूप जास्त आहे. सोबतच आपल्याकडे ट्रॅकवरनं येणारी किंवा छोट्या छोट्या स्थानकाची संख्या ही देखील खूप जास्त आहे. यामुळे आत्ता सध्या उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण मेट्रोसारखी सिस्टम ही रेल्वेवरती लागू करणं सध्या थोडंसं अवघड वाटतंय, पण टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्समेंट झाल्यानंतर आपण नक्कीच या गोष्टींचा उपयोग करू शकू. मध्य रेल्वेची ही पहिलीच वेळ आहे का की अशा पद्धतीने प्रवाशांची एकमेकांना टक्कर लागून पडण्याची, कारण की या अगोदर झालं होतं का अशा पद्धतीने? जिथपर्यंत आपल्याकडे सध्या माहिती आहे त्यानुसार अशा प्रकारच्या घटना या अगोदर प्रवाशांना किंवा एक अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करणाऱ्या दोन गाड्याचा एक दुसऱ्यासोबत प्रवास होऊन किंवा त्यातल्या प्रवाशांची एक दुसऱ्यासोबत टक्कर होऊन खाली पडण्याची ही आपल्याकडची पहिलीच घटना आहे.